एकच ध्यास आणि एकच आस घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने चालतायत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने सर्वात अवघड आणि लांबचा टप्पा असणारा पुणे ते सासवड असा प्रवास काल पूर्ण केला. आजचा संपूर्ण दिवस आणि रात्र पालखी सासवड मुक्कामी असेल. उद्या पालखी म्हाळसाकांताच्या जेजुरी नगरीमध्ये प्रवेश करणार आहे. माऊली माऊलीचा जयघोष, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा नामघोष करत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रस्त्यानं लोणी काळभोर इथं मुक्कामी पोहोचली. लोणी काळभोरकरांचा पाहुणचार स्वीकारून आज पालखी यवत मुक्कामी असणार आहे. देहूहून प्रस्थान झाल्यानंतर पालखी 2 दिवस पुण्यात मुक्कामी होती. श्री क्षेत्र शेगावहून निघालेल्या संत श्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी ही दिंडी हरिनामाचा जयघोष करत धाराशिव जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे. जिल्ह्यातील कळंब शहरात या पालखीचं मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. यावेळेस हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पुढील 3 दिवस ही पालखी धाराशिव जिल्ह्यामध्ये असणार आहे. आज पालखीचा मुक्काम हा कळंब शहरात आहे. आषाढी वारीसाठी संत सोपान काका महाराजांच्या पालखीचं आज सासवडहून पंढरपूरकडे प्रस्थान झालं. सोपान काका यांच्या पालखीचा आजचा मुक्काम हा पांगरे गावात आहे आणि त्याआधी सोपान काका महाराजांच्या पालखीचं अश्व जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला गेलं होतं. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल अहिल्यानगरमध्ये दाखल झाली. पालखीचा आजचा मुक्काम हा अहिल्यानगरच्या मार्केट यार्डात टाळ, मृदुंग आणि विठुरायाचा जयघोष करत वारकरी दिंडीमध्ये सहभागी झाले. ठिकठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं स्वागतही करण्यात आलं.